नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे आणि भक्तांनो स्वतःचा मृत्यू अपघात दिसणे लक्षात ठेवा याबद्दलचे बाळूमामांचे विचार आणि बाळूमामांचा सखोल संदेश मी याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर चला पाहूया. ठीक आहे. नमस्कार भक्तांनो, स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे किंवा स्वतःचा मृत्यू अपघात दिसणे हा विषय अनेकांना घाबरवणारा वाटतो. पण बाळूमामांच्या विचारानुसार याचा अर्थ नेहमीच भक्तांनो अशुभ किंवा वाईट नसतो. उलट भक्तांनो, हे स्वप्न जीवनात काही बदल, संकेत किंवा आतल्या मनाची अस्वस्थता दाखवणारा असतो. बाळूमामा सांगतात की स्वप्न म्हणजे आपल्या मनाचा आरसा. आपण दिवसभर जे करत असतो, विचार करतो, जे अनुभवतो ते दडवून भक्तांनो ठेवतो, ते स्वप्नाच्या रूपात बाहेर येतात. मृत व्यक्ती स्वप्नात दिसणे म्हणजे त्या व्यक्तींची आठवण, त्यांच्याबद्दलचे प्रेम किंवा काही अपूर्ण भावना अजूनही मनात भक्तांनो आहेत याचा संकेत असतो. काय संकेत असतो? कधी कधी हे स्वप्न आपल्याला सांगते की त्या व्यक्तीने दिलेले संस्कार, शिकवण आपण विसरू नये. जर भक्तांनो स्वप्नात मृत व्यक्ती शांत, आनंदी दिसली तर बाळूमामा म्हणतात की तो शुभ संकेत असतो. याचा अर्थ त्या आत्म्याला शांती मिळाली आहे आणि ते तुमच्यावर कृपा करत आहेत. पण जर ती व्यक्ती दुःखी, रडताना किंवा काही सांगण्याचा प्रयत्न करताना दिसली तर हे संकेत असू शकतात की भक्तांनो तुम्ही काही चूक करत आहात किंवा तुमच्या जीवनात काही गोष्टी सुधारण्याची गरज आहे. आता स्वतःचा मृत्यू किंवा अपघात स्वप्नात दिसणे हे ऐकून भीती वाटते, पण बाळूमामा यांच्या मते बाळूमामा सांगतात की याचा भक्तांनो प्रत्यक्ष मृत्यूशी काही संबंध नसतो. उलट हा एक नवीन सुरुवातीचा संकेत असतो. म्हणजेच तुमच्या आयुष्यातील एक टप्पा संपत आहे आणि नवीन टप्पा सुरू होणार आहे. हे बदल कामात, नात्यांमध्ये किंवा विचारांमध्ये असू शकतात. बाळूमामा सांगतात की असे स्वप्न येणे म्हणजे देव तुमच्याकडे लक्ष देत आहे. तो तुम्हाला सावध करत आहे की तुमच्या जीवनात काही चुकीच्या सवयी, वाईट विचार किंवा चुकीचे निर्णय आहेत, ते बदलण्याची वेळ आली आहे. हा एक इशारा आहे भक्तांनो, घाबरण्यासाठी नाही तर जागृत होण्यासाठी आहे. बाळूमामा पुढेही सांगतात की भीतीने जगू नका, श्रद्धेने जगा. स्वप्नावर अंधविश्वास ठेवू नका, पण त्यातून मिळणारा संकेत समजून घ्या. जर असे स्वप्न वारंवार येत असतील तर मन शांत ठेवा भक्तांनो. देवाचे नामस्मरण करा, चांगले विचार करा आणि आपले कर्म सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तसेच बाळूमामांच्या संदेशानुसार, बाळूमामांच्या विचारानुसार प्रत्येक स्वप्न हे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. मृत्यूचे स्वप्न म्हणजे अंत नाही तर बदलाची सुरुवात आहे. म्हणून घाबरू नका. तर त्या स्वप्नातून काय शिकता येईल भक्तांनो, तुम्हाला काय शिकता येईल हे समजून घ्यायचं प्रयत्न करा. तसेच बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुलांनो, जीवनात जे काही घडते आहे ते आपल्या कर्मावर आधारित असते. स्वप्न हे फक्त एक संकेत आहे. खरे भविष्य तुमच्या कर्मांनीच घडते भक्तांनो. तसेच बाळूमामा आपल्याला पुढेही सांगतात की प्रत्येक स्वप्न हे फक्त आठवणींचे चित्र नसते तर ते आत्म्याचा संदेश देखील असू शकतो. भक्तांनो, जेव्हा मृत्यू व्यक्ती स्वप्नात दिसते तेव्हा ते नेहमीच त्यांच्या आठवण नसते, तर कधीकधी ते तुमच्या आयुष्यातील एखाद्या निर्णयावर विचार करण्याचा संकेत असतो. म्हणजेच तुम्ही भक्तांनो ज्या मार्गावर चालत आहात तो मार्ग आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ते असेही म्हणतात की काही वेळा मृत व्यक्ती स्वप्नात येऊन काही बोलते, काही देते किंवा काही मागते. हे खूप महत्त्वाचे असते. जर त्यांनी काही दिले तर तो आशीर्वादाचा संकेत असतो,
पण भक्तांनो, जर त्यांनी काही मागितले तर तो तुमच्या कर्तव्याची आठवण करून देणारा इशारा असतो. जसे की त्यांची आठवण ठेवणे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणे किंवा काही चांगले कर्म करणे. स्वतःचा मृत्यू स्वप्नात दिसणे याच्याबद्दल भक्तांनो बाळूमामांनी एक वेगळा अर्थ सांगितलेला आहे. मामा म्हणतात, अहंकाराचा मृत्यू म्हणजे तुमच्या आतला गर्व, तुमच्या मनातला गर्व, राग, द्वेष किंवा चुकीचा विचार संपवण्याची वेळ आली आहे. हे स्वप्न तुम्हाला आतून बदलण्याचा संकेत देते. हा एक आध्यात्मिक बदल असतो जो तुम्हाला अधिक शांत, संयमी आणि चांगला माणूस बनवतो. अपघात स्वप्नात दिसणे याचा अर्थ फक्त भीती नसतो. बाळूमामांच्या मते भक्तांनो, हा एक सावध राहण्याचा इशारा असतो. कदाचित तुम्ही जीवनात खूप घाईत निर्णय घेत आहात किंवा काही गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात. हे स्वप्न सांगते भक्तांनो, थांबा, विचार करा आणि मग पुढे जावा. लक्षात ठेवा, ते आपल्याला पुढेही सांगतात की अशा स्वप्नांनंतर काही गोष्टी करणे महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यावर देवाचे नाव घ्या, मन शांत ठेवा आणि त्या स्वप्नांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. कोणतीही भीती मनात ठेवू नका, कारण भीतीमुळे चुकीचे निर्णय होतात. बाळूमामा एक सुंदर संदेश सांगतात आपल्या भक्तांना. अरे माझ्या बाळांनो, स्वप्न हे भविष्य सांगत नाहीत, ते दिशा दाखवतात. म्हणजेच स्वप्नावर विश्वास ठेवून घाबरण्यापेक्षा त्यातून शिकून आपले जीवन सुधारणे हेच खरे शहाणपण आहे. ते असेही सांगतात की जर सतत असे स्वप्न येत असतील तर तुमचं मन अस्थिर आहे. अशा वेळी ध्यान, नामस्मरण आणि चांगल्या लोकांच्या सहवासात राहणे खूप गरजेचं आहे. कारण मन शांत असेल तर स्वप्नही शांत होतात. भक्तांनो, या गोष्टीकडे, या उपायांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, मृत्यूचे स्वप्न हे अंताचे नव्हे तर नव्या जीवनाचे दार उघडणारे संकेत आहे. म्हणून घाबरू नका, तर ते स्वप्न तुमच्यासाठी काय सांगत आहे हे समजून घ्या आणि जीवनात योग्य भक्तांनो बदल करायला शिका. तर भक्तांनो, बाळूमामा म्हणतात की प्रत्येक माणसाच्या मनात अनेक भावना दडलेल्या असतात. काही भीती, काही पश्चाताप, काही अपूर्ण इच्छा. या भावना आपण जागेवरच दडवून ठेवतो, पण स्वप्नांच्या रूपात त्या बाहेर येतात. त्यामुळे मृत्यू किंवा अपघाताची स्वप्ने म्हणजे तुमच्या मनात साचलेली भीती आणि ताण बाहेर पडत आहे असा त्याचा अर्थ असतो. मामा पुढेही आपल्याला सांगतात की जर तुम्ही आयुष्यात खूप मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर असाल, जसे जीवनकाम, नवीन काम, तुमच्या जीवनातील कामे, नवीन नाते किंवा एखादा मोठा निर्णय, तेव्हा अशी स्वप्ने जास्त येतात. कारण मन त्या बदलण्यासाठी तयार होत असते. मृत्यूचे स्वप्न म्हणजे जुने संपत आहे, लक्षात ठेवा, आणि नवीन सुरुवात होत आहे. तसेच स्वप्नात भक्तांनो मृत्यू दिसणे किंवा स्वतःचा मृत्यू अपघात दिसणे याबद्दल भक्तांनो बाळूमामांनी अजून काही संकेत, भरपूर असे विचार सांगितलेले आहेत जो मन, आत्मा आणि कर्म यांना जोडतो. तर बाळूमामा म्हणतात की काही स्वप्न ही काळाचा इशारा असतात. म्हणजेच तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल होणार असतात आणि त्यांची चाहूल स्वप्नांमधून लागते. मृत व्यक्ती दिसणे म्हणजे जुने विचार, जुने नातेसंबंध किंवा जुन्या सवयी संपण्याची वेळ आली आहे. हे एक प्रकारे जुन्याचा अंत आणि नव्याची सुरुवात दर्शवते. ते असेही सांगतात की जर स्वप्नात मृत व्यक्ती तुम्हाला दूर नेत आहे किंवा कुठेतरी बोलावत आहे तर त्याचा अर्थ घाबरण्यासारखा नसतो. याचा अर्थ असा असू शकतो की तुम्ही आयुष्यात चुकीच्या दिशेने चालत आहात आणि तुमचे अंतर्मन तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. हा एक जागृतीचा संकेत आहे. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, तुमच्या निर्णयांचा विचार करा. भक्तांनो, स्वतःचा अपघात स्वप्नात दिसणे याबद्दल बाळूमामा काय सांगतात? हे नियंत्रण हरवण्याचे प्रतीक असते असे आपल्याला बाळूमामा सांगतात. कदाचित
तुमच्या आयुष्यात काही गोष्टी तुमच्या हाताबाहेर जात आहेत. काम, नाती किंवा भावना. हे स्वप्न सांगते की स्वतःला सावरायला हवे, शांत राहून योग्य दिशा निवडायला हवी. बाळूमामा यांच्या मते काही वेळा अशी स्वप्ने येतात की जेव्हा भक्तांनो तेव्हा आपल्यावर पूर्वजांची कृपा असते. ते आपल्याला थेट काही सांगू शकत नाहीत, पण बाळूमामा यांच्या स्वप्नांच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. त्यामुळे अशा वेळी त्यांची आठवण काढून मनापासून प्रार्थना करणे, त्यांच्यासाठी काही दानधर्म करणे हे चांगले मानले जाते. भक्तांनो, ते एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. स्वप्न हे सत्य नसते, पण त्यामागचा संकेत खूप मोठा असतो. म्हणजेच स्वप्नात दिसलेला मृत्यू खरा होणार नाही, पण त्यामागे तुमच्या जीवनातील एखादी गोष्ट संपणार आहे. जसे वाईट सवयी, चुकीची नाते किंवा नकारात्मक विचार. जर तुम्हाला वारंवार असे स्वप्न पडत असतील तर बाळूमामा सांगतात की तुमच्या मनात भीती, चिंता किंवा ताण जास्त आहे. अशा वेळी स्वतःला वेळ द्या, चांगले विचार करा, देवाचे नामस्मरण करा, कारण मन जितके शांत तितकी स्वप्नही सकारात्मक होतात. म्हणून भक्तांनो, बाळूमामा आपल्याला सांगतात की मृत्यूचे स्वप्न म्हणजे शेवट नव्हे, तो बदलाचा आरंभ आहे. भीती नको, श्रद्धा ठेवा आणि आपल्या कर्मांना योग्य दिशा द्या. म्हणून अशा स्वप्नांना घाबरू नका, तर भक्तांनो त्यातून स्वतःला समजून घ्या. कारण कधी कधी स्वप्ने आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखतात. भक्तांनो, तसेच बाळूमामा आपल्याला पुढेही सांगतात की बाळूमामा म्हणतात की काही स्वप्न ही इशारा नसून संधी असतात. म्हणजेच देव किंवा निसर्ग, म्हणजे भक्तांनो देव किंवा निसर्ग तुम्हाला तुमचे जीवन सुधारण्याची एक संधी देत असतो. मृत व्यक्ती स्वप्नात दिसणे म्हणजे तुम्हाला थांबून विचार करायला सांगितले जाते. तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे का? तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो तुम्हाला शांतता देतो का? हे असेही सांगतात आपल्याला बाळूमामा की जर स्वप्नात तुम्ही स्वतःचा मृत्यू बघितला आणि त्यानंतर तुम्हाला भीती वाटली तर याचा अर्थ तुमच्या मनात अस्थिरता आहे. पण भक्तांनो, जर त्या स्वप्नानंतर तुम्हाला शांत वाटले तर हा खूप चांगला संकेत आहे. याचा अर्थ तुमच्यात एक मोठा सकारात्मक बदल सुरू झाला आहे. तुमचा आत्मा जुन्या ओझ्यांपर्यंत भक्तांनो जुन्या ओझांपासून मुक्त होत आहे. अपघात स्वप्नात दिसणे याबद्दल बाळूमामा एक वेगळाचा अर्थ सांगतात. ते म्हणतात की जेव्हा माणूस आपल्या मार्गावर भरकटतो तेव्हा जीवन त्याला धक्का देऊन जाग करतं. स्वप्नातील अपघात हा तसाच एक धक्का असतो जो तुम्हाला सावध करतो की तुम्ही ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहात त्या भविष्यात समस्या निर्माण करू शकतात. भक्तांनो, म्हणून बाळूमामा आपल्याला सांगतात की अरे माझ्या बाळांनो, काही वेळा अशा स्वप्नांकडे आपल्याला आपल्या नात्यांचीही जाणीव होते. कदाचित तुम्ही एखाद्या व्यक्तीपासून दूर जात आहात किंवा कोणाशी अन्याय करत आहात. मृत्यूचे स्वप्न हे त्या नात्याचा अंत दर्शवणारा संकेत असतो. लक्षात ठेवा, दर्शवू शकतो आणि तुम्हाला ते सुधारण्याची संधीसुद्धा देत असतो. ते एक महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश देतात. स्वप्न हे आत्म्याचे बोलणे आहे. ते शब्दात नसते भक्तांनो, पण संकेतात असते. म्हणजेच स्वप्नाचा अर्थ समजून घेण्यासाठी भीती नाही तर शांत मन आणि जागरूकता हवी असते. जर तुम्हाला असे स्वप्न पडले तर बाळूमामा काही साधे उपाय सांगतात. भक्तांनो, या उपायांकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. तर भक्तांनो, काय सांगतात मामा आपल्याला, तर सकाळी उठल्यावर पाणी पिऊन देवाचे स्मरण करा. मनात आपल्याला चांगले विचार ठेवायचे आहेत आणि त्या दिवशी कोणालाही दुखवू नका. कारण भक्तांनो, अशा वेळी तुमची ऊर्जा जी आहे संवेदनशीलता असते. लक्षात ठेवा, आणि तुमचे वागणे तुमचा भविष्य परिणाम करू शकते. भक्तांनो, बाळूमामा आपल्याला पुढेही सांगतात की वाईट स्वप्न म्हणजे वाईट भविष्य नाही. लक्षात ठेवा, बारकाईने ऐका भक्तांनो, ते फक्त एक दिशा दाखवते. तुम्ही काय बदलावा हवे, तुम्ही काय बदलायला हवे, कुठे थांबायला हवे आणि कसे पुढे जायचे याबद्दलचे भक्तांनो बाळूमामा आपल्याला
पुढे भरपूर अशी माहिती सांगतात भक्तांनो. ठीक आहे. अजून भक्तांनो, बाळूमामा आपल्याला शेवटी बाळूमामाचे गूढ संदेश आणि सुंदर असा संदेश आणि विचार इथे सांगितला गेलेला आहे. मृत्यूचे स्वप्न देवाने दिलेला इशारा नाही, तर दिलेली नवी संधी आहे भक्तांनो. जुने सोडा, नवे स्वीकारा. आणि भक्तांनो, जीवनाला योग्य मार्ग द्यायला शिका. तसेच बाळूमामा आपल्याला सांगतात की अशा गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणून भक्तांनो, अशा स्वप्नांकडे भीतीने पाहू नका, तर समजून घ्यायला शिका. कारण कधीकधी स्वप्न आपल्याला बदलण्यासाठीच येतात. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, असेच बाळूमामांचे भक्तिमय दैवी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा भक्तांनो. तसेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी जेवढी माहिती सोडेल तेवढी माहिती सर्वात अगोदर तुमच्या जवळ येईल, तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचेल. लक्षात ठेवा. ठीक आहे. तसेच तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे भक्तांनो मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ. हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.